दोस्तों, यहाँ पर एक फौजी को पुलिस वालों ने इस तरीके से मांगा है कि हफ्ता वसूली, और उसको उतना मारा है कि उसको बेहोश कर दिया। और इसी को गुस्सा को लेकर के भूतपूर्व सैनिक और बुद्धिजीवी लोगों ने पूरा चौराहा ब्लॉक कर दिया है। सचिवालय हो, पुलिस स्टेशन हो, वहां पर धरना प्रदर्शन कर रहे हैं कि आखिर हो क्या रहा है। एक माजी सैनिक है जो होटल चलाता था, पुलिस वालों को रोज खाना खिलाता था, हफ्ता वसूली भी देता था, और रात कुछ पैसे के चक्कर में कहासुनी हो गई और वो ड्रिंक करके आए थे। हमारे फौजी को इतना मारा है कि वो बेहोश हो गया, सुनना बंद हो गया, उसकी पत्नी के सामने मारा है। और साथ में दूसरी बात करूंगा, 10 साल बाद लिया गया बड़ा फैसला, केंद्रीय कर्मचारी और पेंशनर्स के लिए हक, यानी ये बहुत बड़ी मांग थी, बहुत बड़ी मांग थी जो केंद्र सरकार ने पूरी कर ली है, और इसका लेटर उन्होंने निकाल दिया है। लगभग 300 पेज की पॉलिसी है। यदि आप केंद्रीय कर्मचारी हैं, यदि आप पेंशनर हैं, तो आपके लिए बड़े काम की चीज है। तो सबसे पहले मैं बात करूंगा इस बंदे की, जो कि कर्नाटक धारवाड़ में एक मेस यानी एक होटल चलाने वाले सैनिक पर पुलिस ने इस तरह हमला किया कि आप सुनकर हैरान हो जाओगे। जय हिंद सर, मैं शिवशंकर हूँ। मैं कर्नाटक का रहने वाला, बेंगलोर का है। ये बेलगाम में हमारा एक आर्मी का जो रिटायर्ड होके एक होटल रखा था। वो मतलब डेली वो पुलिस वाला आके खाना खाता था और उसको हफ्ता देना है। वो हफ्ता के लिए मना किया है। मना करने के बाद इसने दोनों मिलके, पुलिस वाला हमारा जो माजी सैनिक है ना, एक्स सर्विसमैन, जो उसको हेलमेट से मारा है, वो बहुत सीरियस हो गया। उसको मतलब कान में सुना नहीं दे रहा है, सब कुछ मतलब क्रिटिकल है। इसका वजह से हमारा जो यूनियन है वो हड़ताल कर रहा है सर। जय हिंद सर। और मैं सीधा सीधा आपके सामने रखना चाहता हूं, बूट से सीने पर मारा। और ये सैनिक हमारा होटल चला रहा था, रामप्पा निप्पा जी है, और वहां पर एक एसआई, एक असिस्टेंट सब इंस्पेक्टर, 5 पुलिसकर्मी आते हैं, ड्रिंक किए हुए हैं, उससे हफ्ता वसूली करते हैं। हमेशा आते थे, रोज खाना खाते थे, अब उनको पैसा भी चाहिए। जब उसने इस चीज का विरोध किया, मना किया, तो उन्होंने हेलमेट और डंडे से इतना मारा कि उसकी वाइफ को भी गालियां दी, मार मार के बेहोश कर दिया। हॉस्पिटलाइज नहीं किया, इतनी दरिंदगी की आप समझ सकते हो, हॉस्पिटल भी नहीं जाने दिया। और वहां सीसीटीवी कैमरे थे, वो भी सारे निकाल लिए। मैं वीडियो आपको दिखाऊंगा, आप सुनकर के रो पड़ोगे। और उसके बाद हमारे पुलिस कर्मियों की इस तरीके की क्रूरता और बर्बरता का सामना कर रहे हैं वहां पर भूतपूर्व सैनिक संगठन। और यहां आती है आपको याद कि भूतपूर्व सैनिक संगठनों की ताकत क्या होती है। और वहां पर भी भारत माता की जय, वंदे मातरम बोला जा रहा है, कहा जा रहा है कि बस बहुत हो गया, कब न्याय मिलेगा। और किस तरीके से पुलिस अत्याचार और शोषण कर रही है आप देख सकते हो। कहीं के भी पुलिस हो, इसी तरीके का अत्याचार अनाचार कर रहे हैं, किसी को भी नहीं छोड़ रहे हैं, बेलगाम हो गए। कल रवीश कुमार जी ने भी यही बात कही थी कि इनको आप फ्री कर दीजिए, सबको पता चल गया है पुलिस पर किसी को भरोसा नहीं, ये गुंडागिरी और वसूली कर रहे हैं, पैसा कमा रहे हैं, और इनके ऊपर शासन प्रशासन कोई अंकुश नहीं लगा रहा, क्योंकि ये नेताओं के इशारे पर काम करते हैं। इसके ऊपर आपको प्रतिक्रिया देनी होगी। अब आप देख सकते हो वहां पर जो ऑडियो कॉल पर जो लोग हमसे कह रहे हैं कि सर इन्हें बॉर्डर पे भेजो, इनका अगला पिछड़ा सब सूझ जाएगा। और यहां पर ये बिल्कुल अपनी पावर और मस्ती में रहते हैं, और इस तरीके से हमारे एक माजी सैनिक को अत्याचार उन्होंने किया है। बेलगांव की बात है, और शिवशंकर फौजी जो हमें इस तरीके से भेज रहे हैं, और ये किस तरीके से आप इसको बर्दाश्त कर सकते हो, सहन कर सकते हो, कितना बड़ा दर्द है। एक एक वीडियो आपको देखना होगा। बिल्कुल दोस्तों, अब मैं बात करूंगा आगे, हाँ जी, एक वेलफेयर संबंधी चीजें। यानी अभी तक जैसे कि हम लोग ईसीएचएस में इलाज कराते हैं, कुछ लोग सीजीएचएस में इलाज करा रहे हैं, यानी जितने केंद्रीय कर्मचारी हैं, अब इलाज चाहे ईसीएचएस का हो चाहे दूसरे केंद्रीय कर्मचारी, उनका जो हेल्थ स्कीम है उसको लेकर के हमेशा कहीं ना कहीं एक डिस्प्यूट बना रहता है, और लगभग आधा पैसा लोग अपनी जेब से भी खर्च करते हैं। ईसीएचएस की भी अभी ऐसी पॉलिसी है कि आपको रेफरल नहीं मिलेगा तो आप एमएच जाइए, फिर आप ईसीएचएस जाइए, फिर हॉस्पिटल जाइए, मेडिसिन लिखेगा तो यहाँ एनए होगी, उसको खरीदना पड़ेगा, क्लेम के लिए घूमना पड़ेगा, यानी बहुत सारी समस्याएं खड़ी करती हैं। लेकिन केंद्र सरकार ने एक बड़ा निर्णय लिया है, यानी सरकार ने 10 साल बाद केंद्रीय सरकारी स्वास्थ्य योजना यानी सीजीएचएस की दरों में बड़ा संशोधन किया। अब ये प्रॉब्लम ये आ रही थी कि यानी जो सीजीएचएस के तहत सुविधाएं हैं उसकी रेट बहुत कम थी, तो हॉस्पिटल कह रहे हैं हमें सरकार बहुत कम पैसा दे रही, इतनी सुविधाएं इतने पैसे में हम नहीं दे सकते।
तो सरकार ने निर्णय लिया कि आपकी जितने भी आपके इन्वेस्टिगेशंस हैं, जितने ऑपरेशंस हैं, ट्रांसप्लांट है, मैं उनका पैसा बढ़ा रहा हूं। तो रेट बढ़ा दिए, तो अस्पताल वाले भी काफी खुश हो गए। लेकिन केंद्र सरकार ने इसके साथ चेतावनी दी है कि उन्होंने कहा हमने 25 से 30% रेट बढ़ा दिए, लेकिन अब आपको यह करना होगा कि जितनी आपके इनपेनल्ड जो हॉस्पिटल है उनके अंदर केंद्रीय कर्मचारी और पेंशनरों का इलाज पूरी तरीके से करना होगा। उन्हें आप इस तरीके से बरगला नहीं सकते कि ये पेमेंट वाला है और फिर आप रिफंड नहीं करोगे। यदि ऐसा होगा तो मैं अस्पताल को सील करवा दूंगा। क्यों जरूरी था बदलाव? पिछले कई साल से सरकारी कर्मचारी पेंशन शिकायत कर रहे थे कि सीजीएचएस से जुड़े अस्पताल कैशलेस इलाज देने से इनकार करते हैं। मरीजों को पहले इलाज से पैसे खुद देने पड़ते हैं, फिर महीनों बाद रिफंड मिलता था। दूसरी ओर निजी अस्पतालों का कहना है कि पुरानी दरें जो इन्वेस्टिगेशन की बहुत कम है, मौजूदा मेडिकल खर्चे के अनुसार नहीं है और इसलिए इसमें बदलाव की मांग थी। और कर्मचारी उन्होंने सरकार के सामने ये अपनी समस्याएं रखी। सरकार ने ये सारी चीज मांगी और आप ये लेटर देख सकते हो। पूरी पॉलिसी लगभग 300 से ज्यादा पेजों की है। इसमें एक एक चीज दी गई है और कि आपको किस तरीके से इलाज कराना है, कौन कौन सी चीजें वे कितना पैसा लगेगा और किस तरीके से आप क्लेम कर सकते हो। और उन्होंने कहा है स्वास्थ्य मंत्रालय ने सभी अस्पतालों को निर्देश दिया है कि 13 अक्टूबर तक नई दरों को स्वीकार करें। जो अस्पताल ऐसा नहीं करेगा उसे डिसइम्पैनल्ड सूची से हटा दिया जाएगा। कैशलेस इलाज में सुधार की उम्मीद है। और उन्होंने कहा है कि जो भी चीजें बढ़ी हैं, चाहे कमरे या बेड का चार्ज हो, भर्ती शुल्क हो, दवाइयां हो, मेडिकल सामान हो, डॉक्टर की फीस हो, आईसीयू की फीस हो, ऑक्सीजन, वेंटिलेटर, ऑपरेशन थिएटर, फिजियोथेरेपी, यानी सारी चीजें मिलाकर के सरकार ने कहा है हम केंद्रीय कर्मचारियों पेंशनरों को ये सुविधा देना चाहते हैं और हॉस्पिटल्स की ये मांग उन्होंने पूरी कर ली है। धन्यवाद। 28/9/2025 ರಾತ್ರಿ ಏನು ಹಲ್ಲೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆ ಹಲ್ಲೆಯನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಲ್ಲೆ ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಮಾರಣಾಂತಿಕ ಹಲ್ಲೆ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತವರು ಬದಿ ಕುಡಿದ ಒಂದು ವಿಚಿತ್ರ ಅನ್ಬೋದು. ಕಳೆದ 4-5 ದಿನಗಳಿಂದ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ರು ಕೂಡ ಇದುವರೆಗೆ ಚೇತರಿಸಿಕೊಂಡಿಲ್ಲ. ಇದುವರೆಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಕಿವಿ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಕಿವಿ ಪರದೆ ಕಟ್ಟಾಗಿದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಮಾಹಿತಿ ಇದೆ. ತಾವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇರಬಹುದು ಈ ಬ್ಯಾನರ್ಗಳಲ್ಲಿ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಪೊಲೀಸರು ಅವರ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯಯುತವಾಗಿ ಅವರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತ ಚಿತ್ರ ಹಿಂಸೆ ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತವರ ಪತ್ನಿಯವರವರು ತಾಯಿಯವರು ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಅವರ ಕುಟುಂಬದವರಿಗೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ನಂತರ ಸತತವಾಗಿ 3 ತಾಸುಗಳ ಗಂಟೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಚಿತ್ರ ಹಿಂಸೆ ಪಟ್ಟು ಬಿಡ್ತಾರೆ ಅವ್ರನ್ನ. ಯಾಕಂದ್ರೆ 1 ಸರಿ 2 ಸರಿ ಬಡಿದ್ರೆ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಗಾಯಗಳಾಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಒಬ್ಬ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಬಂದಂತಹ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ತನ್ನ ಹೊಟ್ಟೆಪಾಡಿಗಾಗಿ ಇವತ್ತ ಮೆಸ್ಸನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅವನ ಮೇಲೆ ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಹಲ್ಲೆ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತು ಬಾರುಗಳು ನಮ್ಮ ದೇಶದೊಳಗೆ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದೊಳಗೆ ಇವತ್ತು ಬಾರುಗಳು ಎಲ್ಲಿ ರಾತ್ರಿ 9 ಗಂಟೆಗೆ ಬಂದ ಆಗ್ಬೇಕಲ್ಲ, ಆ ಬಾರುಗಳು ಇವತ್ತು ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆ ಮಟ್ಟ ಚಲೋ ಇರ್ತಾವ. ಎಲ್ಲಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9 ಗಂಟೆಗೆ ಓಪನ್ ಆಗ್ಬೇಕಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಓಪನ್ ಆಗ್ತಾ ಇದಾವ. ಅದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹೊಟ್ಟೆಪಾಡಿಗಾಗಿ, ಜನರ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ, ಒಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಒಂದು ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಮೆಸ್ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಆ ಮೆಸ್ಸಿನ ಮೇಲೆ ರಾತ್ರಿ 10 ಯಾಕೆ ಬಂದ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಪೊಲೀಸರು ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳೇನೋ ಮಂತ್ರಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಮಂತ್ರಿ ಕೊಡೋದಕ್ಕಾಗಿ ಪೊಲೀಸರು ಅವರ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಗಂಭೀರವಾದಂತಹ ನಮ್ಮ ಸೈನಿಕನ ಗಾಯಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ವಿನಂತಿ ಏನ್ ಮಾಡ್ಕೋತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಇಬ್ಬರನ್ನ ಇವತ್ತ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಇಬ್ಬರನ್ನ ಅವರ ಅಮಾಯಕವಾಗಿ ಅವ್ರನ್ನ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿದಾರೋ ಅದರ ಮೂಲ ಕಾರಣವಿರುತ್ತ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರಂತಂದ್ರೆ ಆ ಸ್ಟೇಷನ್ ಸಿಪಿ ಅವರು. ಆ ಸ್ಟೇಷನ್ ಸಿಪಿ ಅವರು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಆಗಬೇಕಾಗಿದೆ ಇವತ್ತು. ಅವಾಗ ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಿಸಿಟಿವಿ ಕ್ಯಾಮೆರಾಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಧ್ವಂಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದೊಳಗೆ ಕಾನೂನನ್ನ ಕಾಪಾಡುವಂತಹ ಪೊಲೀಸರು, ಸಾಕ್ಷ್ಯ ಆಧಾರಗಳನ್ನ ಕಾಪಾಡ್ತಿರ್ತಂತ ಪೊಲೀಸರು ಇವತ್ತು ಸಾಕ್ಷಿಗಳನ್ನ ನಾಶ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಮ್ಮ ಯಾರಿಗೆ ಅವರಿಂದ ಏನು ಸಿಗಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ ನ್ಯಾಯವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ಸೈನಿಕರು ದೇಶವನ್ನ ಕಾದ್ರೆ ಪೊಲೀಸರು ಇಡೀ ಒಳಗಿರುವಂತಹ ಜನರನ್ನ ಕಾಪಾಡುವಂತಹ ಕೆಲಸ ಅವ್ರದ್ದು. ಅದರ ಬಿಟ್ಟ ನಮ್ಮ ಮಾಜಿ ಸೈನಿಕರ ಮೇಲೆ ಈ ರೀತಿಯಾದ ಹಲ್ಲೆ ಮಾಡೋದು ದುರಾದೃಷ್ಟಕರ. ಅದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಜನ ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ ಅವ್ರನ್ನ ಸೇವೆಯಿಂದ ವಜಾಗೊಳಿಸಬೇಕು. ಮತ್ತೆ ಕಮಿಷನರ್ ಸಾಹೇಬ್ ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕು, ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ಅಂದಾಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಜಾಗ ಬಿಟ್ಟು ನಡೆಸ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ನಾನು.
ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಧಾರವಾಡದ ಕಾನೂನು ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಏನಿದೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸಂಘ ಏನಿದೆ, ಅದು ಮಾಜಿ ಸೈನಿಕರ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಮಾಜಿ ಸೈನಿಕರ ಪರವಾಗಿ ನಾವು ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳ್ತೀನಿ. ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಮಗಳ ಮೇಲೆ ಕೈ ಮಾಡ್ಬೇಕಂತಂದ್ರ ಮಹಿಳಾ ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಇರಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದ್ರೆ ಅವ್ರ ಧರ್ಮಪತ್ನಿ ಮೇಲೆ ಕೈ ಮಾಡಿದಾರ. ಅವ್ರು ಹಾಕಿಕೊಂಡಿರುವಂತ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಹಿಡಿದಾಡಿದಾರ. ಇದೆಲ್ಲ ದೇಶ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಜಗತ್ತಿನ ನಾಚಿಕೆಗೀಡಾಗುವಂತ ಸಂಗತಿ. ಇದಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ಸೇವೆಯಿಂದ ವಜಾ ಆಗ್ಬೇಕು. ನಮ್ಮ ಮಾಜಿ ಸೈನಿಕ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ಬೇಕಂತ ಬಂದಿದೀವಿ. ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು, ಕಮಿಷನರ್ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ನಾವು ಅವರಿಗೆ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಏನಂತಂದ್ರೆ, ಎಲ್ಲಾ ರಾಜಕೀಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಓಡಿ ಬರ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಯಾರಿಗೆ ಏನಾದ್ರೆ 8 ದಿವಸ ಆದ್ರೂ ಯಾವುದೇ ರಾಜಕೀಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ನಮ್ಮ ಸೈನಿಕರಿಗೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪ್ರಚಾರ ಆಗಿದೆ, ಮೀಡಿಯಾಗಳಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ, ಎಲ್ಲ ಆಗಿದೆ. ಒಬ್ಬ ಸೈನಿಕರು ಒಬ್ಬ ರಾಜಕೀಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅಲ್ಲಿ ಬಂದಿಲ್ಲ. ನಾನು ಖುದ್ದಾಗಿ ಒಬ್ಬ ಶಾಸಕರಿಗೆ, ಒಬ್ಬ ಸಂಸದರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೋ ನಮಗೆ ನೀವು ರಿಟರ್ನ್ ಕೊಡ್ರಿ ಮಾಹಿತಿ ಅಂತೇಳಿ. ನಾನು ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ, ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಏನು ಬರ್ತದಲ್ಲ, ಅವ್ರು ಯಾರು ನಮಗೆ ವೋಟ್ ಹಾಕಂತ ಬರ್ತಾರಲ್ಲ, ಅವ್ರ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ, ಇದು ಬದಲಾದ ಭಾರತ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹೇಳಿ ಭಾರತ ಇವತ್ತಿದು ಇದು ನಮ್ಮ ಸೈನಿಕರ ಶಕ್ತಿ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಶಕ್ತಿ, ಕಾನೂನು ಶಕ್ತಿಯನ್ನು ತೋರಿಸಬೇಕು. ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ನಮ್ಮ ದೇಶದ ಕಿತ್ತೋಗ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ನಾವು ದಿಟ್ಟ ನಿರ್ಧಾರ ತಗೊಳ್ಳಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇಂಥ ಭ್ರಷ್ಟ ರಾಜಕಾರಣಿಗಳಿಗೆ, ಭ್ರಷ್ಟ ಪೊಲೀಸರಿಗೆ ನಾವು ಪಾಠವನ್ನು ಕಲಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ. ಬೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕೀ ಜೈ. ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಬಂದಂತ ವಿದ್ಯಾಕಾಶಿ ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 28/9 ರಾತ್ರಿ 11 ಗಂಟೆಗೆ ದುರ್ದೈವ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾಕಾಶಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಗುಂಡಾ ಜಿಲ್ಲೆ ಆಗಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ವಿದ್ಯಾಕಾಶಿ, ಇದಕ್ಕೆ ಎಂತ ನಡಿಬಾರ್ದಂತ ಘಟನೆ ನಡೆದು ಬಿಟ್ಟಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಧಾರವಾಡದ ಎಲ್ಲಾ ಕಡೆಯಿಂದ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಾದ್ಯಂತ ಮಾಜಿ ಸೈನಿಕ ಸಂಘಟನೆಗಳು ಇದು ಅನ್ಯಾಯದ ವಿರುದ್ಧ ಧ್ವನಿ ಎತ್ತಾಕ ಬಂದಾರಂದ್ರೆ